आपल्याला मुंबईची ओळख या निमित्तानं माहिती आहे ती देशाची आर्थिक राजधानी म्हणून। या मुंबईमध्ये नुकताच सत्ता बदल झाला। लोकांना वाटलं की आता इथली परिस्थिती बदलेल, पण तसं घडतंय का? मुंबईत या आठवड्यामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी सातत्यानं बरसल्यात आणि अनेक ठिकाणी पाणी तुंबलंय। सत्ताधारी बदलले तरी पण हीच स्थिती का असावी? नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा सवाल हाच की इवलूशा पावसात मुंबईची दाणादाण का उडतीये? मुंबईमध्ये बुधवारी सकाळी पाऊस झाला। हा पाऊस नियमित पाऊस नाहीये, हा मान्सून पूर्व पावसाच्या सरींचा एक भाग आहे। मात्र तरीही अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आणि वाहतूक विस्कळीत झाली। बुधवारी 3 जून 2026 ला कशा पद्धतीनं पावसानं मुंबईकरांच्या समोर आव्हान उभं केलं ते पहा। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसाची हजेरी प्रामुख्यानं जाणवली। मुंबईच्या पावसानं वर्सोव्याला प्रामुख्यानं झोडपलं। वर्सोव्यामध्ये 69 मिलीमीटर पाऊस झाला। अवघ्या 1.5 तासातच हा पाऊस झाला। कूपर रुग्णालय परिसरामध्ये 52 मिलीमीटर पाऊस झाला। विले पार्ले परिसरामधला मिलीमीटरमध्ये मोजलेला पाऊस 33 इतका आहे। पूर्व उपनगर आणि मुंबई शहरामध्ये किरकोळ सरी बरसल्या। मुंबईत काही तुरळक सरी बरसल्या, कुठेतरी थोडासा हलकासा पाऊस झाला आणि ज्या पद्धतीनं अंधेरीत मधला सबवे भरला ते पाहता या महायुतीच्या नेत्यांनी, महापौरांनी, उपमहापौरांनी जे नाले सफाई पाणीचं नाटक केलं आणि मोठमोठे दावे केले ते सगळे फोल ठरलेले आहेत। खरा पाऊस पडेल त्यावेळेला काय परिस्थिती होणार आहे? हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रामध्ये सरकार, राज्यात सरकार, तर महानगरपालिकेमध्ये पण सत्ता आहे। ट्रिपल इंजिन लावून भ्रष्टाचार चाललेला आहे। महापौर मॅडम अमित साटम यांनी मोठाले दौरे केले, पाहणी केली, मोठमोठ्या घोषणा केल्या। तर काय झालं? मग मुद्दा हा आहे की तुम्ही जे काय आम्हाला आकडेवारी देता ती सगळी खोटी आणि फेक आहे। काय 100, 125%, 116%, 111% नालेसफाई झाली, विविध आकडेवारी देत आहेत। त्या पद्धतीने नालेसफाई ही झालेली नाही आहे, कारण नालेसफाई 25% ही झालेली नाही आहे। जर मोठा पाऊस पडेल ह्या वेळेला मुंबईची परिस्थिती, मुंबईमध्ये हाहाकार माजेल, एवढं नक्की। जितका पाऊस मुंबईमध्ये झालेला आहे तो पाहता ही परिस्थिती यायला नको होती, पण जी परिस्थिती आली त्यात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक थांबली। सकाळी 7 ते 8:30 उपनगरातून शहराकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला। वाहतूक पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात करायला रस्त्यावर उतरावं लागलं। वाहतूक वळवावी लागली आणि पर्यायी मार्गानं म्हणजेच गोखले पूल आणि स्वामी विवेकानंद मार्गानं वाहतूक नेली। यामुळे तिथे वाहतूक कोंडी तयार झाली। या अशा वागण्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले ज्यांची उत्तरं अद्यापही सापडत नाहीयेत। सातत्यानं सत्ताधारी नालेसफाई झाल्याचे दावे करतायत, पण प्रश्न आपल्या समोर आहेत। नालेसफाई मुंबईची खरोखरच पूर्ण झालेली आहे का? कारण आता येत्या 15 दिवसात कधीही मुंबईत पाऊस सुरू होऊ शकतो। रेल्वे रुळालगतचा कचरा रेल्वेनं हटवला आहे का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। वृक्ष छाटणी पूर्ण झालीये का? कारण याच पावसामध्ये झाड कोसळून अनेकांचे जीव गेलेले आहेत। 100हून कमी मिलीमीटर पावसानं सबवे का भरला हा प्रश्न विचारायलाच हवा। वेळेला पाणी उपसा करणारे पंप काम करतात की नाही? पालिकेचे प्रशासन हे 105% आम्ही गाळ काढला असं दावा करतायत। देहरादूनला थंड हवेच्या ठिकाणी गेलेल्या महापौर ह्या 85% आम्ही गाळ काढलाय असा दावा करतायत।
कुठेतरी उपमहापौरांची कोंडी करणं, तरी पण बिचारे आपल्या परीनं एक शिवसैनिक म्हणून फिरतायत, ते 70% दावा करतायत. आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आहेत. अनिलजी, आपलं स्वागत. पटकन उत्तर द्या की मुंबईमध्ये इतक्या कमी पावसाने पण पाणी का भरावं? कुठे नक्की पाणी मुरतंय? नाले सफाईचा मुद्दा खरंच पूर्ण झालाय का यंदाही दुर्लक्ष झालंय? मिलन सबवे इथे जे 49 मिलीमीटर पाऊस पडला, खरं पाहिलं तर आपण हजारो कोटी ही नालेसफाईवरती खर्च केली. ती खरोखरच झाली आहे का, किंवा त्याची कागदपत्री तपासणीसुद्धा आवश्यक आहेत. आजसुद्धा आपण पाहिलं तर मुंबईमध्ये अनेक नाले भरलेले आहेत. मिठी नदी असून देत, वाकोला नदी असून देत, दहिसर नदी असून देत, आणि जे अंतर्गत नाले आहेत त्याची सफाई अजूनपर्यंत 100% झालेली नाही. अंधेरी सबवेमध्ये नेहमीच पाणी भरतं, कारण तिथे जास्त पाऊस पडतो. परंतु आजचा जो पाऊस होता हा इवलोसा होता, तरीसुद्धा पाणी भरलेलं आहे. तर निश्चितपणाने महापौर असून देत, आयुक्त असून देत, उपमहापौर असून देत, किंवा ज्या ज्या लोकांनी दौरे केलेले आहेत त्यांच्या दौऱ्यांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. अनिलजी, याच निमित्तानं मग एक पुढचा प्रश्न असा पटकन विचारतो की जर समजा इतक्याशा पावसाने सबवे भरायला लागले आणि मुंबईचा नियमित पाऊस सुरू झाला तर केवढं मोठं संकट येईल? निश्चितपणाने, कारण हा जो पाऊस होता हा इवलुसा होता. परंतु ज्या पद्धतीने ह्या पावसाने सिद्ध केलेलं आहे की अजूनपर्यंत 100% नालेसफाई झालेली नाही. जिथे कंत्राटदारांना काम दिलं आहे ते काम आपलं व्यवस्थित करत नाहीत. अधिकाऱ्यांचं त्यांच्यावरती लक्ष नाही, आणि खास करून प्रशासनाचं त्यांच्यावरती अंकुश नाही. रेल्वेमध्ये ज्या पद्धतीनं रुळांलगत सफाई व्हायला हवी असते, तुम्ही हा मुद्दा दरवर्षी उचलत असता की रेल्वे आपल्या परिसरात सफाई करत नाही, त्याचाही परिणाम मुंबईवर होतो आणि रेल्वे वाहतुकीवर होतो. यंदा रेल्वेतली परिस्थिती काय आहे? अगर पाहिलं तर मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर 100पेक्षा जास्त कलवट आहेत. जे कलवट कचरा वाहण्याची क्षमता ठेवतात, परंतु प्रत्येक वेळी महानगरपालिका त्यांना कोट्यावधी रुपये देते. परंतु आत्तासुद्धा अगर आपण पाहिलं, जेव्हा मी रेल्वेने प्रवास करतो तो रुळालगत तो कचरा आहे, त्या कलवटमध्ये कचरा आहे. तर खरं यामध्ये महापालिका आणि रेल्वेचे जे अधिकारी आहेत यांची संयुक्त पाणी होणं आवश्यक आहे. आणि दुर्दैवाने महापौर असून देत किंवा कोणी अधिकारी त्या कलवटकडे अजूनपर्यंत फिरलाच नाही. आपण जोडलेले राहा, वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. आम्ही आता आपल्याला गेल्या वर्षी काय घडलं होतं त्याची आठवण करून देतोय. गेल्या वर्षी सुद्धा मुंबईमध्ये अचानक मे महिन्यामध्ये पाऊस आला आणि मुंबईची तुंबई झाली. तेव्हा कुठे किती पाऊस आला हे आपल्याला आता या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. गेल्या वर्षी 26 मे 2025ला नरिमन पॉइंटला 252, कुलाब्यामध्ये 207, बीएमसी मुख्यालयाच्या जवळ 214, चंदनवाडी इथे 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मेमनवाडा भायखळ्यामध्ये 183, नारळवाडीमध्ये 103, वरळी पंपिंग स्टेशन इथे 171, सुपारी टँक वांद्रा इथं 101 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हाधिकारी वसाहत चेंबूर इथे 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि कुर्ल्यामध्ये 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईमध्ये गेल्या वर्षी आजच्या तुलनेत बऱ्यापैकी जास्त पाऊस झाला होता. यंदा बऱ्यापैकी कमी झालाय. तरीही सत्ताधाऱ्यांची उत्तरं तयार आहेत. काय म्हणतायत गणेश खणकर, ऐका. स्वतः जेसीबी लावून त्या नाल्यामध्ये मी एक भाग स्वच्छ करायला सांगितला, आणि त्यानंतर त्याचं पाणी एवढ्या वेगात सुरू झालं हे पाहिल्यानंतर मी आज पांडव यांना स्वतः सांगितलं की ही वस्तुस्थिती आहे. जर आपल्या अधिकाऱ्यांनी हा भाग स्वच्छ करायला अगोदर सांगितला असता तर कदाचित आज सकाळी जे पाणी जमलेलं आहे ते पाणी जमलं नसतं असं मी म्हणणार नाही, कारण त्याची क्षमताच मुळात 15 MM आहे. कदाचित हे पाणी कमी जमलं असतं. कितीही खरे कितीही खोटे वाटत असले तरी पण ते तपासून घ्यायला हवेत. नुसतं ऐकून त्यावर विश्वास टाकता येणार नाही. यासाठी आमच्या प्रतिनिधीनं नाले सफाईची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष दौरा केला. पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाई केल्याचे दावे केले जात आहेत. 82% नालेसफाई झाले असं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र आज सकाळी पडलेल्या पावसामुळे अंधेरी सबवे हा बंद करण्यात आला होता. अंधेरी सबवे येथे वाहतूक आहे ती बंद करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर मुंबईकरांना हा पडलेला प्रश्न आहे, जर पहिल्या पावसात ही परिस्थिती असेल तर आणखीन काही दिवसामध्ये पावसाळा सुरू झाला तर काय होईल. मी सध्या सँटाक्रूज वाकोला या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो ह्या नाल्यामध्येही तसाच जो आहे तो कचऱ्याचा गाळ
पाहायला मिळतोय आणि नालेसफाई झाली आहे की नाही, की नालेसफाई फक्त कागदोपत्री झाली आहे, हे यातून आता पाहायला मिळतं आहे. करोडो रुपये जे ते मुंबई महानगरपालिका खर्च करत असते, मात्र या ठिकाणी ही नालेसफाई फक्त कागदोपत्रीच झालेली पाहायला मिळते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या या नालेसफाईच्या मोहिमेवर एक प्रश्नचिन्ह आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळतं. दरम्यान या सगळ्या परिस्थितीवर मुंबई महानगरपालिकेने या सगळ्या नालेसफाईची जी आहे ती डेडलाईन आहे ती वाढवलेली आहे आणि 5 जूनपर्यंत जे आहे ते नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश आहेत ते प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र पावसाळ्याला सुरुवात होण्या अगोदर ही नालेसफाई किती होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आपण परत एकदा अनिल गलगली यांना प्रश्न विचारू. अनिलजी, या नालेसफाईतलं पाणी नक्की मुरतं कुठे? भ्रष्टाचाराचे आरोप होतात, खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात हा पैसा खाल्ला जातो का? निश्चितपणाने, कारण ज्या पद्धतीने आज छोट्याशा पावसामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, मी तमाम मुंबईकरांच्या वतीने जे सत्ताधाऱ्यांना आव्हान करतो की आत्तासुद्धा वेळ गेलेली नाही. तुम्ही जी डेडलाईन वाढवली आहे, कारण डेडलाईन का वाढवता? कारण प्रत्येक वर्षी आपली 31 मेची डेडलाईन असते, आपल्याला 5 जून का करावी लागली? म्हणजे खरोखरच पाणी मुरत आहेत, कुठेतरी कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम होत आहेत. आणि हा सर्वात मोठा प्रश्न आहे की प्रत्येक वर्षी आपण 31 मेची डेडलाईन का देतो? आपण 365 दिवस नालेसफाई का करत नाहीत? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बिलकुल, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबईकरांच्या जर समजा आयुष्याची काळजी असेल तर आपण या सर्व स्थितीमध्ये पूर्णपणे वर्षभर नालेसफाई करत राहायला पाहिजे, तरच मुंबईमधला पावसाच्या पाण्याने निर्माण होणारा पूर नियंत्रणात राहू शकेल.